आणि यानंतरची बातमी पश्चिम बंगालमधून। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक झाली आहे। उत्तर प्रदेश आणि बिहार मधून 3 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। विशाल श्रीवास्तव, राज सिंग आणि मयंक मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत। सगळे अट्टल गुन्हेगार आहेत। राज श्रीवास्तववर खून आणि दरोड्याचे 15 गुन्हे दाखल आहेत। कोलकात्यामधून पसार होताना टोल नाक्यावर यूपीआयने पैसे दिले आणि हे आरोपी पकडले गेले। या हत्येची सुपारी नेमकी दिली कुणी होती हे मात्र अजून कळू शकलेले नाही। म्हणजे तपासात पोलिसांना ते कळल्याची शक्यता आहे, पण अजून तरी ही माहिती सार्वजनिक केली गेलेली नाहीये। एक नक्की की यामध्ये अटक जरी तिघांनाच झाली असली तरी आणखी 5 ते 6 जण असल्याचा पोलिसांचा संशय, कारण प्रत्यक्ष हत्या करणारे बंगाल बाहेरचे होते, त्यांना कोलकात्यात मदत करणारे स्थानिक गुन्हेगार होते असं पोलीस तपासात पुढे आले। याबाबत पश्चिम बंगाल सरकारच्या वकिलांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। 111(2)(a का है और क्योंकि इन लोग का पहले प्रीवियस कॉन्डक्ट है क्राइम का, और उसके साथ क्रिमिनल कॉन्स्पिरेसी का सेक्शन है 61(2) बीएनएस। एंड आज हम लोग पेयर किए थे 238 ऐड करने के लिए और ग्रानेड कोर्ट ने इसके अलाउ किया, और 25-27 आर्म्स एक्ट के अंदर में हम लोग का केस स्टार्ट हुआ है। अभी बहुत दूर जाना है, तो देखते क्या होता है। इट्स वेरी अर्ली स्टेज, सो वी कांट कमेंट एनीथिंग ऑन इट। आणि कोलकाता पोलिसांनी आरोपींना नेमकं कसं पकडलं पाहूयात। हत्येनंतर बंगाल पोलिसांची विशेष पथकं स्थापन केली आणि मग कसून तपास सुरू केला। आरोपी कारमधून पसार झाले हे माहित होतं, त्यामुळे कोलकात्याजवळच्या सर्व टोल नाक्यांवर गुन्ह्यात वापरलेली कार टोलनाक्यावर दिसली, नंबर प्लेट दिसली। आरोपींनी मोबाईल मधील यूपीआय ॲपने टोल दिल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं। यूपीआय पेमेंटची तांत्रिक माहिती काढली, त्यावरून फोन नंबर समजला। हा फोन सध्या उत्तर प्रदेश मध्ये आहे हे पोलिसांनी शोधलं। आणि या फोनवर सातत्याने बिहार मधून फोन येत आहेत हेही स्पष्ट झालं। यूपी आणि बिहार पोलिसांनी तात्काळ या 3 आरोपींना अटक केली, ट्रान्झिट रिमांड घेतलं आणि मग त्यांना कोलकात्यात पोहोचवलं। वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।